मॅम, नवरा प्रेमळ आहे, पण सासूबाई? सासूबाई कोण? शकू मावशी ना? शकू मावशी माझ्या आईसारख्याच आहेत. म्हणजे मी आधी या घरात राहिलीये तेव्हाही त्यांनी माझ्यावर तितकंच प्रेम केलं, माझ्यावर तितकाच जीव लावला आणि आताही तसंच आहे. त्या माझी आईसारखीच काळजी घेतात आणि त्या आईपेक्षाही जास्त प्रेमळ आहेत. ही डब्बी मम्माचं कौतुक करत असतानाच नेमकी तिला घेऊन आले. हार्ड लक मालविका. करायचं होतं एक आणि झालं दुसरंच. जास्तच कौतुक चाललंय हिचं. तर मलाच काहीतरी करावं लागणार. नाही नाही नाही, मला प्रश्न विचारू नका. मी काही कोणाचे पैसे घेतले नाही. म्हणजे ना मला चुकीची संकल्पना लागली ना म्हणून. मालविका काय मस्करी करताय? काय ना, यांची काही चूक नव्हती. तुम्ही यांना पण प्रश्न काय मस्करी करताय तुम्ही? हा, ते मी नवीन आहे ना, म्हणजे तर त्या गमतीत रॅगिंग करतात, माझं खूप मस्करी करतात. पण मला सगळं कळतं मालविका ताई. तुला सगळं कळत असलं ना तरी मी कोणाचे पैसे घेतले नाही. मला ना उडावं वाटतंय. मला ना काय मालविका ताई तुम्ही? मस्करी वाटली नाही ना? ते भांडण असेल का? असूही शकतं. सगळं ठीक आहे, अगदी सगळं छान आहे. माझी दोन्ही मुलं आणि आता ही तिसरी मुलगी अगदी एकत्र छान आनंदात राहतात. आता राहिला प्रश्न पेपरमध्ये काय छापून आलाय याचा, नाही त्याचा आम्ही जास्त काही विचार करत नाही. मला वाटतं बाकीच्या प्रश्नांची उत्तरं माझ्या सुनेने दिलीच असतील. हो, मला सोड ना, मला त्यांना सांगू दे. मी काही फ्रॉड करणार नाहीये आणि ना तुला आणि तुला प्रश्न विचारू ना ते मी त्यांना सांगते. मी चांगली बाई, मी काही चुकीचं वागलेलं नाहीये. काय झालं रॉकी? परत वेड्यासारखं करायला लागली का? गोळी नाही घेतली का तिनं? गोली मैं गोली लेके येतो. नको नको, गोळी नको, त्रास होतो तिला. नाही डॅडी, गोळी घ्यायला लागेल तिला. गोळी घ्यायला लागेल. स्वीटू पाणी आण ना पटकन. हा, मला ना त्यांना सांगायचं की मी आता चांगली बाई झाले, मी चांगली मुलगी झाले, मी कोणाला त्रास देणार नाही. ताई तू चांगलीच आहे, तू चांगलीच आहे. काय प्रश्न विचारत होते तुम्ही? पाणी घेताय? मला पाणी नकोय, मला पाणी नकोय. मला त्यांच्याशी जाऊन बोलायचं, पत्रकारांना सांगायचं. तुम्ही ओ भाई गोली. ताई ताई आता तू शांत. पाणी. ताई गोळी घे. मालविका शांत हो, नाहीतर गोळी घ्यावी लागेल. तमाशा करायचा चांगला चान्स घालवला या गाव स्वीटून. आता नाटक करून काय फायदा? जाऊ दे, गोळी घ्यावी लागेल, त्यापेक्षा बरी होते. परत त्रास होतोय काहीला? हा, आई बस. चेहरा बघ ना हिचा कसा झालाय. मावशी ते बाहेर. ओम, तुझ्या बायकोला सांगून ठेव, आपल्याला त्रास देणाऱ्या पत्रकारांसोबत ही गप्पा मारत होती. मला हे पटलेलं नाहीये. नाही मावशी. आई पत्रकार तिने बोलवले नव्हते, ते तिला भेटायला आले होते, तर त्यांच्याशी बोलला तर काय प्रॉब्लेम आहे? अरे पण मी तिला सांगितलं होतं त्यांच्याशी बोलायचं नाही म्हणून. मावशी मी खरंच बोलत नव्हते त्यांच्याशी. मी फक्त त्यांना पाणी. सध्या घरात काय चाललंय बघतोयस ना, त्यात तुझ्या तायडीची ही अशी अवस्था आहे. ते फोटो प्रकरण ताजच आहे. अशा वेळी कशाला जायचं त्यांच्या समोर? आता ते एकाचं दोन छापून आणणार आणि काय खरं काय खोटं ह्याची शहानिशा न करता लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार. आता तायडीकडनं बाहेर काही वेडं वाकडं बोललं गेलं असतं म्हणजे. नाही झालं ना पण असं काही, आणि स्वीटूनी सगळं स्मार्टली हँडल केलं. आणि टू बी ऑनेस्ट आई, प्रेस न्यूज आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला काही नवीन आहेत का? नाही ना, नवीन नाहीये. आधी छापून यायचं, पण ते फक्त आपल्या बिझनेस बद्दल, आणि तेही चांगलं. घरच्या लेकी सुनांबद्दल येत नव्हतं छापून. आई पण स्पष्ट सांगते हो, घरच्या गोष्टी बाहेर डिस्कस झालेल्या मला चालणार नाही.
आणि आवडणारही नाही. आणि प्रेस समोर वागायची बोलायची समज नसेल ना तर पुढे पुढे करायची गरज नाही. सॉरी मावशी. तिने पुढे पुढे नाही केलं, तिने उलट परिस्थिती सांभाळली नीट. काय सिच्युएशन हँडल केली? आता पुढे काय करायचं? खानविलकरांची सून पुढे येते, प्रेस समोर बोलते म्हणून 2-2 दिवसांनी काहीतरी निमित्त काढून हे लोक परत परत घरी येणार की प्रत्येक वेळेला त्यांच्यासमोर अशीच उभी राहणार आहे? आपण बोलून गेलेल्या गोष्टींचा डिरेक्टली इनडिरेक्टली आपल्या बिझनेसवर काय परिणाम होतो याची जाणीव आहे हिला? मावशी, मी त्यांच्याशी स्वतःहून बोलायला नव्हते गेले. ते सकाळपासून उभे होते उन्हात इतक्या, ते मला बघवलं नाही म्हणून मी फक्त पाणी द्यायला गेले आणि आईनी नारळाच्या वड्या दिल्या होत्या त्या द्यायला गेले. कुठल्या गोष्टीला किती आणि कसं महत्व द्यायचं ते आता हिने शिकायला हवं. आई मावशी, आई स्वीटू ती मला का बोलून गेली? मगाशी सुद्धा तुझी चूक आहे म्हणून मलाच बोलली. ती बोलत नाही का तुझ्याशी? नाही असं नाहीये काही. त्या चिडल्यात ना म्हणून त्या असं बोलल्या असतील. मी आले, मी बघते, मी आलेच. हो घेतला ना. आलास तू? हो आलो. पाणी आणते बाळा. आणि तुझा दिवस कसा गेला? अरे माझा काय बाळा, सगळे दिवस सारखेच. आज काय केलं? काय नाही. काय रे, सकाळचा स्वयंपाक, घरातली आपली रोजची आवराआवर. म्हटलं आता भाजी निवडून घ्यावी. कामात मध्ये सगळा दिवस कसा जातो कळत पण नाही बघ. तुझ्यासाठी गंमत आणलीये. माझ्यासाठी काय रे बाळा? बॅगेत लपवून ठेवलं, कोणालाही कळणार नाही. बॅगेत? बॅगेत इथे का रे? हो. सगळ्या पिशव्याच तर आहेत रे. हे अरे हे काय चिन्या? बाळा रे, मला हौस नाही रे ह्या अशा गोष्टी वापरण्याची. आता चांगला कमवतोय ना मी, तू सुद्धा जरा बदलायला शिक ना. अरे अशी कशी बदलू? मी नाही वापरले हे सगळं. लिपस्टिक वगैरे नाही रे कधी लावली मी. अरे कसं? पोरानं मोठ्या हौसेनं आणली, माझ्यासाठी आणली तू. बाळा खरंच लावू मी? हो. लावू? उघडतच नाहीये. अरे हे उघडली. छान आहे. हिने खरंच लावू? येतोच मी. भेटू. बाय. हे आई, अगं भूक लागली आहे, चहा आणि खायला आण ना काहीतरी. आणते आणते बाळा, आणते आणते.
हे आई काय काय झालं? काही नाही. अरे छान आहे, छान. हो, छानच असते आपली चपाती. मग खा तू. आवड आवड. मावशी, मावशी मला माहितीये मी चुकली आणि मी प्रयत्न करत नाही असं नाहीये. म्हणजे मी चाचपडते अजून. म्हणजे मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करते इथल्या रीती, इथल्या पद्धती शिकायचा, त्या समजून घ्यायचा. पण ते शिकता शिकता जर चुका होत आहेत किंवा मी वेंधळ्यासारखी वागतेय, मी खरंच खूप मनापासून प्रयत्न करते मावशी. मग अशात जर माझ्याकडनं काही चुका होत असतील तर मला माफ कराल ना? मी याआधी पण या घरात आले होते राहायला, पण तेव्हा मी माझ्या मावशीची भाची म्हणून आले होते. ओमची बायको म्हणून या घरात आल्यावर मला थोडा वेळ लागतोय हे सगळं पेलायला. म्हणजे मला कळतंय ना मी काय म्हणतेय. मग तुम्ही मला थोडं समजून घेतल्याशिवाय, मला थोडं समजावल्याशिवाय कसं जमू मी? मावशी, एक सांगू, मी जेव्हा लग्न करून इथे येणार होते ना त्या घरात, तेव्हा साहजिकच आईला खूप दडपण आलं होतं. पण मला अजिबात दडपण नव्हतं. कारण मला माहिती होतं की काहीही झालं ना तरी माझा एक हक्काचा माणूस आहे या घरात, माझी मावशी. मला कधीही गरज पडली, काहीही लागलं तरी मी तिला हाक मारू शकते, मी तिच्याशी बोलू शकते, मी तिला सगळं सांगू शकते. मला माहिती होतं. पण मग आज त्या हक्काच्याच माणसाने माझ्या बरोबर आबोला धरला तर मी कुठे जाऊ? मावशी, माझी बोला ना. अशा गप्प नका ना राहू प्लीज. मुंबई, मैं क्या करे, कुछ समझ में नहीं आ रहा है. मॉम परत बोलत नाहीये ना? बेबी, मॉम का बोलत नाहीये? फोटो छापून आला म्हणून मॉम चिडली आहे ना? क्या हुआ बेबी, किससे बात कर रही हो तुम? नाही, मी समजवायचा प्रयत्न केला मॉमला, पण मॉम ऐकतच नाहीये. स्वीटूशी असं वागते का? बरोबर नाही. आर यू ओके? स्वीटू रडत होती, किती त्रास झाला स्वीटूला. तू फोटो छापून आला, बिचारीची काय चूक त्याची? आर यू ओके? मी नाही, मॉम असं का वागते ना, मग का बोलली ती स्वीटूला? ताई, आई का अवॉइड करते स्वीटूला? ती का बोलत नाही तिच्याशी? दिस इज नॉट फेअर. मी बोलून येतो. बेबी शांत हो जाओ बेबी. मम्मा को समझाना चाहिए. बराबर. तुम शांत हो जाओ. मावशी, मला माहितीये मी चुकली. तुम्ही मला ओरडा ना, तुम्ही मला शिक्षा करा, पण असा अबोला नका ना धरू माझ्याशी. आईने असा अबोला धरला ना तर मला सहन नाही होत. मावशी म्हणजे आईच असते ना. मावशी, तुम्ही जे काही बोलताय ना ते माझ्या भल्यासाठी बोलताय हे मला माहिती आहे आणि मी शिकावं म्हणून बोलताय. मला माहितीये मी चुकतेय, मी धडपडतेय. पण आपण लहान असताना जेव्हा चालायला शिकतो तेव्हा आपल्याला आईचा हात लागतो ना आधार म्हणून. आणि ह्या घरातला तो आधार तुम्ही आहात माझ्यासाठी. मला ओमचा
या घरातला आधार आहे, पण त्याच्याही पेक्षा जास्त तुमचा आधार मला महत्वाचा आहे. कारण ज्या गोष्टी कदाचित मी त्याच्याशी नाही ना बोलू शकत त्या मी तुमच्याशी येऊन बोलते पहिल्यापासून, आणि मला ते नाही गमवायचंय. तुम्ही कितीही असं म्हणा की मी सासू आहे तुझी, नात्याने मी सासू आहे तुझी, पण मला माहितीये तुम्ही माझी आई आहात, आणि माझ्या आईला जितकी माझी काळजी आहे ना तितकीच किंवा कदाचित त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला हे मला माहितीये चांगलंच. मी चुकते ना, मग मला शिक्षा करा, मला ओरडा, मला मारा. हा हे घ्या, मला मारा, मला शिक्षा द्या. काय करतेस? मला शिक्षा द्या, पण तुम्ही माझ्याशी असं बोला नका धरू. मी कोणाशी बोलायचं मग? हो ग बाळा, जरा जास्तच कठोर वागले ना मी तुझ्याशी. मावशी प्लीज प्लीज मला शिक्षा द्या तुम्ही. मी तुम्हाला सांगते ना, मला शिक्षा द्या. आई, तू काय करतेस हे? तू का असं वागतेस स्वीटूशी? काय केलंय तिने? ओम एक मिनिट. स्वीटू थांब तू. इट्स नॉट फेअर. तू स्वीटूशी चुकीचं वागतेस आई. आणि मी हे आज बघत नाहीये, ती या घरात आल्यापासून मी हे ऑब्झर्व करतोय. तू तिला वेगळंच वागवतीयस. ती तुला मावशी मावशी करते आणि तू तिला सासू असल्यासारखं वागवतेस. मला वाटलं आमच्या लग्नानंतर तू तिची आई होशील, पण नाही, तू काहीतरी विचित्र वागतेस तिच्याशी. तू चांगली सासूही बनू शकत नाहीस. ओम तू काय बोलतोयस? तुला जे वाटतंय ना तसं नाहीये. तू आता उगाच तिला पाठीशी घेऊ नकोस स्वीटू. मी अजिबात तिला पाठीशी घालत नाहीये. तुला माहीतच नाहीये काय काय चाललंय. मला काय माहित नाहीये. मला दिसतंय काय चाललंय ते स्वीटू. मला माहित नाही तिच्या डोक्यात काय चाललंय, पण जे काही आहे ते ती विसरायला तयार नाहीये. आणि आय जस्ट वॉन्ट टू वॉर्न हर की तिने तुझ्याशी असं वागलेलं मला चालणार नाहीये. आणि तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव, तिने तुला वाटेल ते सांगितलं, वाटेल ते करायला लावलं ना, तरी तिचं ऐकू नकोस तू. वाटेल ते कळलं? सहन करू नकोस उगाच. मी काही सहन करत नाही. येऊ घर की शांति मालविका आकर पूरी भ्रष्ट करे. आपण हे सगळं नंतर बोलूया. तू इथनं चला. नाही, मला कुठेही जायचं नाहीये. मला हा इथेच विषय संपवायचा आहे. ओके? नाही, मी तुझा नवरा आहे आणि मला तुला डिफेंड करायचंय आणि ते माझं कर्तव्य आहे. सो कुणीही काहीही बोललेलं तू ऐकून घेऊ नकोस. कोणीही? ही पद्धत आहे का बोलायची? ओम तू काय बोलतोय? तुला कळतंय का? जरा भानावर ये. हे बघ, आईचं हे जे वागणं आहे ते मला पटलेलं नाहीये. आणि तू त्यांच्याशी या पद्धतीने बोलणं मला पटलेलं नाहीये. तुला काय चाललंय काय तुमचं? का भांडता इतक्या जोर जोरात तुम्ही? प्लीज असं भांडू नका. ते रिपोर्टर्स येणार आहेत, त्यांच्या पेपरमध्ये बातम्या छापण्यासाठी वाटेल ते लिहिणारच, पण म्हणून आपण त्यांच्यामुळे आपल्यात भांडणं लावून घ्यायची का? आपण एक कुटुंब होत ना, हॅपी फॅमिली. मग आपण कितीही काहीही संकट आलं तरी एकत्रच आलो होत ना. मग आत्ताही आनंदीच राहायला हवं. हे असं भांडायला हवं का? आणि माऊम काय इतकं बोलतेस त्या बिचाऱ्या स्वीटूला? त्या घरची सून आहे ती, पण नवीन मुलगी आहे. तुला म्हंटल ना, या घरच्या रीतीभाती समजून घ्यायला, बिझनेस मधल्या काही गोष्टी कळायला तिला थोडासा वेळ लागेल. पण तू समजून घे ना तिला प्लीज. आणि ओम मी तुला सांगतो, तू प्लीज या दोघींमध्ये पडू नकोस. कारण हा डायलेमा नेहमीच असणार आहे, आईची बाजू घ्यायची का बायकोची. आणि त्याच्यामध्ये तुलाच त्रास होणार आहे फक्त. एक मिनिट. या दोघी आत्ता सासूसून असल्या ना तरी त्या मावशी आणि भाची आहेत. त्यांच्यातलं भांडण कधी मिटेल, कधी एकत्र येतील आणि नंतर तू मनस्ताप करून बस. ताई, आई खूप अनफेअर वागतेय स्वीटूशी, सो दॅट्स माय कन्सर्न. तू हे असं कधीपासून बोलायला लागलास मॉमला? ही सुद्धा असं कधी वागली नाही ना.